मी शिवाउर्फ आकाश सदराव राऊत. मी नगर परिषद निवडणूकमध्ये नगराध्यक्षाच्या पदासाठी उमेदवार म्हणून कोणत्या पक्षाचा? मी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षातर्फे माझा फॉर्म भरलेला होता. पण जेव्हा मी फॉर्म भरायला गेलतो तेव्हा मला एक सूचक पाहिजे अशी त्यांनी अधिकाऱ्यांनी म्हटले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा फॉर्म त्यांनी घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझा अर्ज खारिज केला आणि मी त्याला जबाब विचारला वेळेस तिने म्हटलं की तुझा अर्ज ह्या एक सूचक लावल्यामुळे आम्ही खारिज करत आहे. तर मग तो माझ्या संग अन्याय झाला म्हणून मी न्यायालयात लगेच धाव घेतली आणि न्यायालयाचा जो काही निर्णय लागला तर मी न्यायालयाच्या नियमानुसारच त्यांच्या नियमानुसार 21 तारखेला माझी केस दाखल केली. परंतु न्यायालयानं पूर्ण त्याची विचारपूस करता सर्व काही दृष्टिकोनातून सर्व पाहून तो निर्णय 25 तारखेला दिला आणि 25 तारखेला मला निर्णय भेटल्यानंतर त्यामध्ये मी स्टँड झालो आणि 26 तारखेला मला चिन्ह वाटप सुद्धा भेटलेलं आहे आणि मी स्टँड झालेलो होतो. मला बटन क्रमांक 6 पण मिळालं होतं आणि माझा वंचित बहुजन आघाडी हे पक्ष पण भेटलं होतं. परंतु आता जी माझ्या नावाची चर्चा चालत आहे की जे काही रद्द निवडणूक झाली असेल किंवा जे काही डेट समोर वाढवली गेली असेल ते आकाश राऊतमुळे झालेली असेल किंवा यानेच काही केलं तर माझ्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की माझा कोणाच उमेदवाराशी काहीही नाही आणि मी फक्त माझी स्वतःची लढाई लढलेलो आहे. माझ्या संग जो अन्याय झाला मी ती याचिका घेऊन कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टानं मला न्याय दिला. मला ते मनापासून खूप खूप आभारी आहे आणि ते मला जो कोर्टाने न्याय दिला त्याच्यावरच मी स्टँड झालो आहे. आणि अति जर माझ्या नावाची जी अफवा गलत फैलत आहे की यानं जाणबुजून केलं मी असं काहीच केलेलं नाही. मी फक्त माझा न्याय मिळवला आणि कोर्टाचा मनापासून धन्यवाद आहे की मला परत स्टँड केलं आणि निवडणूक लढ्यासाठी उभं केलं. आणि हे डेट जे वाढलेली आहे याच्याशी मला काही संबंध नाही. जे काय होत आहे ते प्रशासनाच्या नुसार होत आहे. बस इतकं बोलून तुमचं सर्वांनी एकदा पुन्हा माफी मागतो की माझ्या इकडून कोणतंही असं कृत्य घडलेलं नाही.